महाराष्ट्राचे धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे। नुकतीच त्यांची आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली, पण नियुक्ती होऊन सुद्धा त्यांना अजूनही रुजू करून घेण्यात आलेले नाही। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकचा कुंभमेळा आणि सत्ताधारी गटाकडून होत असलेल्या विरोधामुळे त्यांना अजूनही रुजू करण्यात आलेले नाही। नक्की काय घडतंय सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। सामान्य प्रशासन विभागाने 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या। त्यात तुकाराम मुंढेंची बदली दिव्यांग विभागातून आपत्ती व्यवस्थापन विभागात झाली, पण आदेश येऊनही त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले। याचं मुख्य कारण म्हणजे नाशिकमध्ये होणारा आगामी कुंभमेळा। कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून हजारो कोटींचा निधी येतो। या नियोजनात आपत्ती व्यवस्थापन विभागाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते, पण नियमांवर बोट ठेवणारे आणि कडक शिस्तीचे मुंढे तिथे आल्यास राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक गणितांमध्ये अडथळे येऊ शकतात, अशी भीती सध्या सत्ताधारी गटाला वाटते। 19 वर्षांच्या करिअरमध्ये 24 वेळा बदल्या झालेले मुंढे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। एका बाजूला कुंभमेळ्याचं व्यवस्थापन आणि दुसरीकडे त्यांची नियमांची चौकट। या संघर्षात त्यांची नियुक्ती सध्या तरी होल्डवर आहे। तुम्हाला काय वाटतं, मुंढेंना पदभार मिळायला हवा का? कमेंटमध्ये नक्की सांगा। तशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।